अजित पवारांच्या निधनामुळे कालपासून बारामतीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज बारामतीमधील प्रत्येक घरातील किमान 2 सदस्य हे विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर गेले होते। लाडक्या दादाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बारामती शहरातील व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद पाळला। आपण पाहिलं काल अजितदादांचं निधन झालंय आणि त्यानंतर काल देखील या व्यापाऱ्यांनी स्वतःहून कडकडीत बंद पाळला होता आणि आज देखील त्यांनी हा बंद पाळलेलाच आहे। या बंदचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण राज्य आणि देश शोककळा व्यक्त करतोय, तर दुसऱ्या बाजूला बारामतीकर सुद्धा सगळे दुकानं जे आहेत ते व्यापाऱ्यांनी बंद ठेवलेत। काल अजित पवारांच्या अपघाताची माहिती मिळताच सगळ्या व्यापाऱ्यांनी हा एक कॉमन निर्णय जो आहे तो घेतला होता आणि आज पण सुद्धा आपल्याला हे पाहायला मिळतंय की एरवी गजबजलेला हा सगळा परिसर आहे। मी सध्या बारामतीमधल्या भिगवण चौक परिसरात आहे, ज्या ठिकाणी मोबाईलचे दुकानं असतील, काही हॉटेल्स असतील, काही रेस्टॉरंट असतील किंवा अगदी कपड्याच्या दुकानांपासून आधीचे छोटे छोटे जे दुकानं आहेत ते आज सगळे बंद ठेवण्यात आलेत। काल दुपारी जशी ही बातमी, जशी ही माहिती अजित पवारांच्या अपघाताची समोर आली त्याच वेळेपासून खरं तर बारामती शहर असेल किंवा बारामती तालुक्यातले ज्या सगळ्या आस्थापना आहेत त्या बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि आज पण आपण जर पाहिलं तर सकाळपासून बारामतीचं एकही दुकान आज उघडलेलं नाही। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, बारामती।